नमस्कार माऊली भक्तांनो, माझ्या भक्ती सागर या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. गजानन महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच महाराजांचरणी प्रार्थना. प्रापंचिक आणि पारमार्थिक आघाड्यावरील भक्तांचे मार्गदर्शक माझे गजानन बाबा. सुहास कस्तुरे, राहणार सांगवी, पुणे, या भक्ताला आलेला महाराजांचा अनुभव आज आपण ऐकणार आहोत. तो अनुभव ऐकण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या भक्ती सागर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गजानन. आमच्या लहानपणी आम्ही कथा वाचन करायचो. त्यात कुठलंसं आटपाट नगर असायचं. त्यात कधी अत्यंत गरिबीत जगणारं एखादं कुटुंब असायचं. परमेश्वरावर श्रद्धा ठेवून निष्ठेने आणि सचोटीने जीवन जगताना भगवंताच्या कृपेने पुढे त्यांच्या परिस्थितीत सुधारणा व्हायची. पुढे मी लहानाचा मोठा झालो आणि गोष्टीत ऐकलेला असा प्रसंग माझ्या जीवनात प्रत्यक्ष घडताना मी पाहिला. कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर हे माझं गाव. तेव्हा आमच्या गावातून श्री गजानन महाराजांची आषाढ पायदळवारी पंढरपूरला जायची. म्हणून मला गजानन महाराज हे नाव कानावर येऊन माहीत झालं होतं. आमच्या घराजवळ एक राम मंदिर होतं. मंदिराची देखभाल करणारा एक ब्राह्मण कुटुंब होतं. त्यांची आर्थिक परिस्थिती अगदीच बेतासबात होती. म्हणजे अगदी आटपाट नगरातील गरीब कुटुंबासारखी. कधी दिव्यात टाकायला तेल नाही तर कधी अगरबत्ती घेण्यासाठी पैसे नाहीत. त्या कुटुंबातील मुलगी नित्य नियमाने गजानन विजयाचं पारायण करायची. काहीही परिस्थिती असो, तिचं पारायण कधी चुकलं नाही. पुढे ती मोठी झाली, लग्नाचं वय झालं आणि गजानन महाराजांच्या कृपेने पंढरपूरला एका गर्भश्रीमंत घरात, चक्क चांदीच्या दुकानदाराच्या घरात तिचा सून म्हणून प्रवेश झाला. हे सर्व मी ऐकलं, पाहिलं आणि माझ्या मनात गजानन महाराजांविषयी प्रचंड ओढ निर्माण झाली. आता लक्षात येतं की माझ्या मनात निर्माण होणारी ओढ ही महाराजांचीच योजना होती. कारण पुढे मी माझ्या सिव्हिल इंजिनियरचा डिप्लोमासाठी उस्मानाबादला आलो. तिथेही गजानन महाराजांची आषाढवारी येणे हा योग. नंतर मला काही शैक्षणिक अडचण उद्भवली. तेव्हा त्याच ताईशी बोलून तिच्याच गजानन विजयचा आधार मी पारायणासाठी घेतला. माझं शिक्षण पूर्ण झालं. मला अगदी अल्प पगाराची का होईना पण नोकरी मिळाली. मी पुण्याला सांगवी भागात राहायला गेलो. आज तिथे महाराजांचं भव्य मंदिर आहे. पण तेव्हा 4x4च्या जागेत केवळ एक फोटो आणि पादुका होत्या. तेव्हा स्कूटर तर जाऊ द्या, साधी सायकल घेण्यासाठी माझ्याजवळ पैसे नव्हते. 3 किलोमीटर दूर साईटवर मी चालत जात असे. माझ्याजवळ पैसे नव्हते म्हणून मित्र माझ्याकडून किरायचे पैसे घेत नसत. मला खूप वाईट वाटायचं. त्यावेळी त्या फोटोसमोर बसून माझी व्यथा महाराजांसमोर मांडायचो. गुरुपुष्पामृत योगाला पहाटे 3:30 वाजता उठून 8पर्यंत मांडी न बदलता पारायण करायचो. भाजी भाकरीचा नैवेद्य महाराजांना अर्पण करण्यास आनंद मिळायचा. एकदा सुट्टीत गावी गेलो. परत येताना आई ज्वारीची भाकरी आणि भाजी करून देणार होती. मी सकाळच्या एसटीने
पुण्यासाठी निघालो. पण काही कारणाने आईला भाकरी देणे शक्य झालं नाही. ती महाराजांची इच्छा असं मनाचं समाधान करून मी गाडीत बसलो. प्रसिद्ध लेखक खेर यांचं गजानन दर्शन हे पुस्तक मी वाचित होतो. वाचता वाचता माझा डोळा लागला. 12:30 एकच्या सुमारास असेल. हातातील पुस्तक पडलं. मी खळबळून जागी झालो. पुस्तक घेण्यासाठी खाली वाकलो. तो पुस्तका शेजारी एका रुमालात काही बांधून ठेवलेलं आढळलं. मी पुस्तक आणि रुमाल दोन्ही उचललं. रुमाल कुणाचा म्हणून चौकशी केली, पण कुणीही त्यावर दावा सांगितला नाही. मी रुमाल उघडून बघितलं. आत 2 ज्वारीच्या भाकरी आणि भाजी होती. संध्याकाळी आम्ही त्यातील थोडा भाग गाईला अर्पण करून बाकी प्रसाद ग्रहण केला. सकाळी भाकरी देता न आल्याने आईला खूप वाईट वाटलं होतं. ते आठवून माझे डोळे भरून आले. तो भाकरीचा रुमाल मी अजूनही जवळ सांभाळून ठेवला आहे. गजानन महाराजांनी माझ्या आर्थिक आणि व्यावहारिक पातळीवर असा सांभाळ केला की किरायाचे पैसे देण्यास असमर्थ असलेला मी पुढे सर्वांसाठी भाडे एकटाच देऊ लागलो. कालांतराने स्वतःचं घरही झालं. त्या घरात एक छान महाराजांची चांदीची मूर्तीही आणू शकलो आणि शेगावला जाऊन तिथे भक्त निवासात आनंद विसाव्यात एका खोलीसाठी देणगीही देऊ शकलो. चांदीच्या मूर्तीवरून एक छान अनुभव आठवला. चांदीच्या मूर्तीसाठी मी पुन्हा गाडगीळ, रांका ज्वेलर्समध्ये अनेकदा विचारणा केली, पण कामाला मुहूर्त लागला नव्हता. पण पुढे महाराजांनी असा काही योग जुळून आणला की सोलापूरच्या सुप्रसिद्ध मूर्तिकाराकडून मूर्ती तयार झाली. फक्त काही कारणाने मूर्तीला मशीन पॉलिश झालं नाही. बाकी मूर्ती सुरेखच झाली. पण माझ्या मनाला मात्र विनाकारणच ती गोष्ट खटकत राहिली. 2011 गुरुवार रथसप्तमीला आमच्या सांगवी मंदिरात मुखवट्याला अभिषेक करणारे कुलकर्णी काका आहेत. त्यांच्या हातून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. बघता बघता त्या गोष्टीला 1 वर्ष पूर्ण झालं. पुढील रथसप्तमीला मूर्तीला अभिषेक करण्यासाठी काका आले. माझ्या मनात पुन्हा पॉलिशचा विचार डोकावला होता. अभिषेक सुरू झाला. पुन्हा माझ्या मनात विचार आला आणि कुलकर्णी काका मंत्र म्हणताना अचानक थांबले आणि मोठ्या आवाजात म्हणाले, खूप सुंदर मूर्ती आहे ही. साऱ्या जगात अशी मूर्ती नाही. एवढं बोलून काकांचे पुढील मंत्र सुरू झालेत. ते ऐकून मी दचकलो. अंगावर शहारे आले. यथावकाश मी काकांना तुम्ही मध्येच असं काय बोललात म्हणून विचारलं. त्यावर त्यांनीच मला उलट प्रश्न केला. मी असं बोललो का? माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळून माझ्या विचारांना लगाम लागला होता. तर असा मी सुहास मोतीचंद कस्तुरे. मी दिगंबर जैन आहे. माझी गजानन महाराजावरील भक्ती पाहून घरचे काही मंडळी मला म्हणू लागले, अरे आपण जैन, तू फक्त गजानन महाराजाचं करतो, आपल्या देवाचं पण करत जा. त्यांच्या या वाक्याने मी अस्वस्थ झालो.
माझ्या मनाची द्विधा परिस्थिती झाली. माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं. काही दिवस तशा अवस्थेत गेलेत आणि एका रात्री मला स्वप्न पडलं. स्वप्नात मी पाहिलं, शाल पांघरलेलं महाराज माझ्यासमोर आहेत. लगेच दिगंबर अवस्थेतील चिलीम ओढणारे महाराज आहेत. मग महाराज अदृश्य झाले आणि समोर जैन तीर्थकर भगवान पार्श्वनाथ 5 नागाच्या फण्यासह दिसू लागले. मग पुन्हा ते दिसेनासे झाले. पुन्हा महाराज दिसू लागले. म्हणजे आपण पोथीत वाचतो ना, 9व्या अध्यायात बाळकृष्ण बुवांना गजानन महाराजांनी रामदास स्वामीच्या रूपात दर्शन दिल्याचं. पुन्हा त्याने हताश व्हावे, तो रामदास स्वामी दिसावे. पुन्हा जो निरखून पाहावे, तो मागुनी गजानन. अशी स्थिती झाली खरी, सिनेमाच्या खेळापरी. अगदी तसं झालं. आणि ते पाहून पुढे माझं मन शांत झालं. नंतर आश्चर्य म्हणजे सांगवीतील जैन मंदिर झालं आणि तिथे भगवान पार्श्वनाथाचीच मूर्ती स्थापन झाली. मला जी मंडळी या विषयावर बोलली होती, तीही पुढे गजानन महाराजांचं करू लागून परमभक्त झाली. तर असे आहेत माझे गजानन बाबा, प्रापंचिक आणि पारमार्थिक दोन्ही आघाड्यांवर भक्ताचं मार्गदर्शन करण्यात सदैव सज्ज. आवाज मात्र त्यांना मनापासून देणं आवश्यक आहे. आणि आवश्यक आहे अगदी आतून केलेलं नामस्मरण. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन.